घरात सुख शांती येण्यासाठी फक्त एवढेच करा. घरात सुख शांती नाही म्हणजे घरात पैसा टिकत नाही, एकमेकांचे विचार पटत नाहीत, कामाधंद्यात यश मिळत नाही, कर्ज पाणी वाढत आहे, घरात कुणी ना कुणी वारंवार आजारी असेल, कोणत्याही कामात लक्ष घातल्यास ते पूर्ण होत नाही, पती पत्नीचे पटत नाही, एखाद्याकडे पैसे अडकले असेल तर ते मिळत नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे कुटुंब डिस्टर्ब झाले असल्यास तुम्ही 1000 उपाय करण्यापेक्षा एकच साधा सोपा उपाय करा. तो म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या कुलदेवता असतात त्यांचे तुम्ही स्मरण करा. कुलदेवता किती असतात तर कुलदेवता 2 असतात. प्रत्येक घराला एक कुलदेवी आणि एक कुलदेवता असतात. मग तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला तुम्ही सांगा, आमच्याकडून काही चुकले माकले असेल तर आम्हाला माफ कर. आम्हाला शक्य झाल्यास तुझ्या मूळ ठिकाणी येऊन आम्ही दर्शन घेऊ, असे एकदा तुम्ही तुमच्या कुलदेवतेसमोर बोला. शक्य असल्यास तुमच्या घरात तळी भंडारा करा. तुम्हाला रात्री झोप येत नसल्यास अंथरुणावर बसून ओम कुलदेवताय नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हणा. तुम्हाला शांत झोप लागेल 100%. कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडताना कुलदेवतेला सांगा की कुलदेवता, मी माझ्या या कामासाठी बाहेर चाललो आहे, तुम्ही माझ्यासोबत चला, माझे काम पूर्णत्वाला जाऊ देत. त्यानंतर सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवासमोर बसून ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः असे कमीत कमी 1 माळ आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही करा. तुमची अडचण तुमच्या देवांना सांगा, देवतांना सांगा, तुमचे काम पूर्ण होईल. जर एखाद्या व्यक्तीकडून तुमचे काम करून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीकडे जा, त्याच्याकडे एक नजर टाकून पहा आणि एकदा मनातल्या मनात म्हणा, या व्यक्तीकडे माझे हे काम आहे ते पूर्ण होऊ देत आणि ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः असे म्हणत राहा. 100% तुमचे काम झालेले असेल. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना त्यांचा अभ्यास होत नसेल, त्यांचं लक्ष लागत नसेल तर विद्यार्थ्यांना अभ्यासातून वेळ काढून किमान 5 मिनिटे देवासमोर बसवावे. जर घरात देव्हारा नसेल तर फोटोसमोर अगरबत्ती लावून ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः किमान 1 माळ म्हणून घ्यावी आणि मुलांना अभ्यासाला बसवावे. कुलदेवता आशीर्वाद देतात. विद्येची देवता आहे गणपती, बुद्धीची देवता आहे गणपती. सरस्वतीचे स्मरण केल्यासही विद्यार्थ्यांना फायदा होतो. परंतु सामान्य कुटुंबात आपल्याकडे कुलदेवतेचे स्मरण केले जात नाही. त्यासाठी कुलदेवतेचे स्मरण करणे आपल्यासाठी फार गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक संकटात तुमची कुलदेवता पहिली पुढे जाते, नंतर तुम्ही जात असता. कुलदेवतेकडून तुमचे काम व्हावे, कुलदेवता तुमच्यासोबत राहाव्यात, तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून कुलदेवतेचे स्मरण करणे फार गरजेचे आहे. कुलदेवता सोडून आपण इतर देवी देवतांचे करत बसलो तर आपल्या कुलदेवता नाराज होतात. त्यामुळे आपल्या कुलदेवतांचे स्मरण होणे गरजेचे आहे. तुमच्या फावल्या वेळेनुसार सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवासमोर बसून, खुर्चीत बसून, बेडवर बसून जसं शक्य असेल तसं ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा उच्चार करत राहा. दिवसभर स्त्रियांनी सुद्धा अगदी स्वयंपाक करताना ओम कुलदेवताय नमः म्हणून सुरुवात करावी आणि हे देवी देवतांनो, तुम्ही मी केलेला स्वयंपाक खाण्यासाठी या असे म्हणा. म्हणजे तुम्ही केलेला स्वयंपाक सुद्धा खूप चविष्ट, रुचकर झालेला असेल. तुमच्या घरात कोणतीही व्यक्ती आली तर आपण अतिथी देवो म्हणतो, तसे तुम्ही म्हणा. ती व्यक्ती तुमच्याकडे देवीच्या रूपाने आलेली आहे, देवाच्या रूपाने आलेली आहे असे समजा आणि मनातल्या मनात म्हणा ओम कुलदेवताय नमः. त्याला दाखवून देऊ नका, पण तुम्ही म्हणा ओम कुलदेवताय नमः. अशा जर काही गोष्टी आपण करत गेलो तर 100% आपल्या जीवनात बदल व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.